नमस्कार टी9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला, माझ्यासोबत आहे मी श्रुती राहुल। आणि सगळ्यात मोठी बातमी म्हणजे आता मतदान संपन्न झालेलं आहे आणि आता आले ते एक्झिट पोल। मुंबईमध्ये एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोल नुसार भाजप सेनेची सत्ता येते। तर एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोल नुसार भाजप सेनेला 131 ते 151 जागांचा अंदाज आहे। ठाकरे बंधू आणि पवारांना 58 ते 68 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। काँग्रेस आणि वंचितला 12 ते 16 जागांचा अंदाज आहे। तर मुंबईमध्ये एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोल नुसार महापालिकेमध्ये सत्ता पालट होते। भाजप सेनेला या ठिकाणी सत्ता मिळताना पाहायला मिळत आहे। जेडीएसच्या एक्झिट पोल नुसार मुंबईमध्ये महायुतीला 127 जागा मिळण्याचा अंदाज आहे। ठाकरे बंधू आणि पवारांना 44 ते 64 जागांचा अंदाज आहे। काँग्रेस आणि वंचितला 16 ते 25 जागांचा अंदाज आहे। मुंबईतला जेडीएसचा हा एक्झिट पोल महायुतीला 127 ते 154 जागांचा अंदाज वर्तवतोय। ठाकरे बंधू आणि पवारांना 44 ते 64 जागा मिळण्याचा अंदाज आहे। तर यामध्ये आज तक एक्सिसचा हा एक्झिट पोल आहे। त्यामध्ये पिंपरीमध्ये आपण पाहतोय, पिंपरीमध्ये 131 ते 151 जागा। तर महायुती, ठाकरे बंधू आणि काँग्रेस अशी ही लढत होती। एक्झिट पोलचे आकडे काय सांगतायत मुंबईसाठीचे ते आपण पाहतोय। तर महायुतीला या ठिकाणी 131 ते 151 जागा मिळण्याचा अंदाज, तर त्याचबरोबर ठाकरे बंधूंना 58 ते 68 जागा मिळण्याचा अंदाज। तर काँग्रेस आणि वंचित आघाडीला 12 ते 16 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर जेडीएसचा हा एक्झिट पोल आहे, त्यानुसार महायुतीला 127 ते 154 जागा मिळण्याचा अंदाज। ठाकरे बंधूंना 44 ते 64 जागा मिळण्याचा अंदाज। तर काँग्रेसला 16 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज आहे। तर पुण्यामध्ये प्रॅपच्या एक्झिट पोल नुसार भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना या ठिकाणी पाहायला मिळते। पुणे महापालिकेत पुन्हा एकदा भाजपची सत्ता। तर पुण्यात प्राप्तच्या एक्झिट पोल नुसार भाजपला स्पष्ट बहुमत मिळतंय। तर भाजपला इथे 93 जागा मिळण्याचा अंदाज। शिवसेनेला 6 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 43 जागा मिळण्याचा अंदाज। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 8 जागांचा अंदाज हा प्राप्तचा एक्झिट पोल वर्तवतो। ठाकरेंना 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे। मनसे या ठिकाणी 0 वर आहे, तर काँग्रेसला 8 जागा मिळण्याचा अंदाज आहे। तर इतरांना 2 ते 5 जागांचा अंदाज हा प्राप्तचा एक्झिट पोल पुण्यासाठी वर्तवतोय। तर पिंपरी चिंचवड याकडे देखील लक्ष आहे। तर प्राप्तच्या एक्झिट पोल नुसार भाजपला इथे 64 जागा मिळण्याचा अंदाज आहे। दादांच्या राष्ट्रवादीला 51 जागा मिळण्याचा अंदाज आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 2 जागांचा आणि काँग्रेसला 1 जागेचा अंदाज पिंपरीसाठी वर्तवण्यात आलाय। तर पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी अजित पवार आणि शरद पवार एकत्र आहेत। तर कोल्हापूरमध्ये जेडीएसचा एक्झिट पोल आहे, त्यामध्ये भाजप 29 ते 32 जागा, शिवसेनेला 18 ते 21 जागा, तर दादांच्या राष्ट्रवादीला 9 ते 11 जागा, काँग्रेसला 19 ते 23 जागा, तर ठाकरेंच्या शिवसेनेला 3 ते 4 जागा मिळण्याचा अंदाज। मनसेला 1 जागा मिळण्याचा अंदाज आहे। तर पवारांच्या राष्ट्रवादीला देखील 1 जागा मिळण्याचा अंदाज आहे आणि इतरांना 2 ते 4 जागा मिळण्याचा अंदाज आहे। तर कोल्हापूरमध्ये हा सगळ्यात मोठा धक्का असेल, कारण भाजप या ठिकाणी 29 ते 32 जागांवर असेल असा एक्झिट पोल आहे। सचिन अहेर आपल्या सोबत आहेत। सचिनजी आणि प्रवीण दरेकर देखील आपल्या सोबत असणार आहेत। सचिनजी, सगळ्यात आधी मी तुमच्याकडे येते। भाजपनं जे म्हटलं होतं की जवळपास 29 मधल्या 27 महापालिका आपल्याकडे येतील, त्यामध्ये खरं तर पिंपरी किंवा पुणे यापैकी एखादी तरी अजित पवारांकडे जाईल हा एक अंदाज होता। मात्र मुंबई महापालिकेसह इतरही सगळ्या महापालिका या भाजपकडे जाताना पाहायला मिळत आहे। सचिनजी, माझा आवाज येतो?